काय करणार, कंटाळा आला किती वेळ बसून, येतच नाही येत केव्हाचे. आपण यांना घेऊन आलात का? नाही, मी हिला घेऊन आले. अहो तुम्ही मला ओळखलं नाही. मी सीमाची मैत्रीण आणि ही माझी भाची. भाची? बराच फरक आहे. हं? बराच फरक पडलाय म्हटलं. आधी असं होतं, आता असं आहे. हो ना, काय करणार, मुका घेताना. मुका? हसताय का? एकदा भेटायला पाहिजे तुमच्या याला. ही काय जागा आहे का मुका घ्यायची? एक मिनिट, मी जरा बोलू. मी डॉक्टर बीना कर्णिक. मी डॉक्टर दिनेश कीर्तिकर, ॲनेस्थेटिस्ट. नाईस मीटिंग यू. मला डॉक्टर हिरवेना भेटायचंय. अरे मग इथे का थांबलात? चला. तुम्ही सुद्धा नाही नको, मी इकडेच थांबते. नाकाला जरा. या लवकर या. सध्या आपण प्रॅक्टिस कुठे करता? 2 वर्ष नाशिकला एका हॉस्पिटलला अटॅच होतो. बर. सध्या तशी फ्रीच आहे. मग पुढे काय करायचं हे अजून, अरे मग इथे जॉईन व्हा ना. त्यासाठीच मी आले. रिअली? हो, आमचे सर एक्सलंट सर्जन आहेत. आमच्याकडे कामही भरपूर आहे. तुम्हाला कामाचा भरपूर एक्सपिरियन्स मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, सांगा. तुम्ही जर इथे कामाला आलात ना तर सगळ्यात जास्त आनंद होईल तुम्हाला. कारण काय, कंपनी जर चांगली असेल ना तर काम करायला खूप मजा येतो. आता समजा तुम्हाला माझ्या बरोबर काम करायचा चान्स मिळाला तर तुम्हाला खूप आनंद होईल ना. है ना? काय हसण्याची पद्धत नाहीये का तुमच्यात? एवढंच मला चालेल. बाय द वे, तुम्ही मला 5 ते 6 वर्ष ज्युनियर आहात. हो मग नाही मग म्हणजे असं की मी तुला अरे तुरे म्हणण्याचा अधिकार घेणार. कारण काय, मी जर तुला आहो जाओ म्हणायला लागलो तर तुझ्या वयाचा सुद्धा अपमान होईल आणि सौंदर्याचा सुद्धा. काय एक मिनिट थांब, मी जरा जाऊन येतो. सर सर साडे डेफिनेटली सर, तुम्हाला भेटायला. येत आहे ना? डायमंडचे ना? अरे आय लव्ह यू डार्लिंग. सर, सर डॉक्टर बीना. सर सर ही डॉक्टर बीना कर्णिक, नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये 7-8 वर्ष. 2 वर्ष. बसा. थँक्यू. सर, या हॉस्पिटलमध्ये आपली असिस्टंट म्हणून मला नोकरी करायला मिळाली तर. अरे सर, फायनल इयरला मला फर्स्ट क्लास होता. दिस इज मोर इम्पॉर्टंट. आणि सर, तुम्ही मला सकाळीच सांगितलं होतं की तुम्हाला अतिशय चांगल्या असिस्टंटची गरज आहे. अहो, असं काय करताय तुम्ही? मला सकाळी सांगितलं नाही का की तुम्हाला फायनल इयरला फर्स्ट क्लास मध्ये आलेली मुलगी पाहिजे, तरुण सुंदर देखणी. तुम्ही मला असं सुद्धा म्हणत होतात की तुम्हाला नाशिकच्याच हॉस्पिटल मधली मुलगी पाहिजे. असं नाही, असं नव्हतं म्हणाला तुम्ही. मला असं म्हणत होतात की तुम्हाला एखाद्या हॉस्पिटल मधला चांगला एक्सपिरियन्स असलेली मुलगी पाहिजे. मिस बीना, मी आज सकाळी याला काही म्हटलेलं नाही. सर, एनिवे, मला एका चांगल्या असिस्टंटची गरज होती तेव्हा तुम्ही या क्षणापासून या हॉस्पिटलमध्ये जॉईन झालात ना तर काही हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. जरा इकडे 2 फुलं दे रे. केवढ्याला? 2 रुपये. छान आहेत का नाही?
आमच्या बागेतली आहेत. मला गार्डनिंगची भयंकर हौस आहे. मुद्दाम ही कलमं मी बिहारून मागवली आहेत. म्हटलं कलमाचं हे पहिलंच फुल आहे, एका योग्य आणि रसिक व्यक्तीला द्यावं म्हणून. नको सर, राहू दे. एकेकाळी मला गुलाब खूप आवडायचे, पण आता मला कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये. आय एम सॉरी सर. तुम्ही एवढ्या हौसेनं मला फुल ऑफर केलं आणि मी हॅलो, माळी? कोण माळी? हे बघा, फोन नंबर नीट बघून फिरवा जा तुम्ही. काय माणसं महत्वाच्या कामात असतात. माळी म्हणे, रॉंग नंबर. सर, माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नव्हता सर. इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. काय तुम्ही माझे कलिग आहात डॉक्टर बीना. आय मस्ट रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. मला तुमच्या भावना जपायलाच हव्यात. थँक्यू सर. काय रे मधू, आज हॉटेलात जायचं काय काढलंस? सहज म्हणलं तुला जरा खुश करावं. सीमा, आज तो खूप छान दिसतेस. हॅलो, प्लीज हॅव अ सीट. आय विल सेंड अ स्टुअर्ड. मिसेस बेंद्रे म्हणतात तुझा नवरा दुसऱ्या बाईकडे बघत सुद्धा नाही. मूर्ख आहे ती. मी तुला काय म्हणत होतो? आता तू अगदी बेंद्रेबाई सारखं बोललास. ए खरंच तिची भाची बीना कशी आहे रे? सिन्सिअर आहे, पण तुला सांगतो तिचा चेहरा एकदम गंभीर. इट्स सो डिस्गस्टिंग आहे ना. चेहरा जाऊ दे रे, तुला तिची मदत होती नाही? हो, मदत होते. आता तुला सांगतो, आमची महाबळेश्वरला सर्जन्स कॉन्फरन्स आहे ना. तुला पेपर वाचायचा ती? तुला सांगतो, पेपर लिहिण्याच्या बाबतीत मला तिची इतकी मदत होते ना. अच्छा, म्हणजे तुझा पेपर गाजणार. आय होप सो. एक वेज कोल्हापुरी, 2 रोटी. अरे, तिचा म्हणे प्रेमभंग झालाय. जोरदार. तिच्यावर कोणी प्रेम करत असले या गोष्टीवर माझा नाही विश्वास बसत. अगे सदान कदा बघा आंबट चेहरा असतो. नाहीतर दिनेशने नक्की चान्स घेतला असता. तरी सुद्धा त्याचा प्रयत्न चालू असतो. पण ही एकदम खोल्ड. तुला सांगतो, आता प्रेमभंग होणार आहे तो दिनेशचा. मार्वलस सर, मार्वलस, सिम्पली मार्वलस. तुमचा हा पेपर इतका इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे. आजचे सगळे टॉपिक्स ह्याच्यात कव्हर झालेले आहेत. थँक्स. मला वाटायचं तुम्ही आणि बिना तासन तास बसले आहेत, काय काम करताय की काय. आता कळलं ना? हा. नाही पण सर, हा. पोरगी दिसायला चिकनी आहेच, पण हुशार सुद्धा आहे. हा, नाहीतर काय, सुंदर मुली म्हणजे डोक्याने जरा. सर, ती पण येते कॉन्फरन्सला. जा घेऊन. हा, मी पण येण्याचं जमवतो ना. काय? नाही, अरे तुला नाही येणार का? अरे सर्जन्स कॉन्फरन्स आहे आणि तुला इन्व्हिटेशन पण नाही ना. अरे हा, पण मी येणार. बिना येणार ना, मग तिकडेच जमवता आलं तर बघतो ना. काय? मे आय कम इन सर? या ना, या. सर, एक रिक्वेस्ट होती. येस. मला कॉन्फरन्सला यायची इच्छा आहे. माझा राहायचा काही प्रॉब्लेम नाही सर. पाचगणीच्या शाळेत माझे काका प्रिन्सिपल आहेत, तेव्हा मी त्यांच्याकडेच राहीन. नाही, तसं कशाला. मी असोसिएशनला सांगून तुमची तशी व्यवस्था करतो ना. काय तुम्ही माझ्या बरोबर असणं जास्तीत चांगलं. म्हणजे कसं की कधी सकाळी सेमिनार असतो किंवा रात्री उशिरापर्यंत जर डिस्कशन चाललं तर. तशी सोय झाली तर चांगलंच आहे. तुम्हाला कोणी दिनेशने सांगितलं का? नाही का? नाही, सहजच. ते पण येणार आहेत. का?
ते आले तर जरा मजा येईल. मजा म्हणजे हा, म्हणजे मला त्यांची कंपनी फार आवडते. म्हणजे आमची आवडत नाही. नाही सरळ सांगू नका ना तसं. नाही सर, असं नाही. मग कसं? पण त्यांचं वागणं बोलणं एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण त्याच्यावर जाऊ नका. एकच सांगतो, म्हणजे काय मला तुमच्याविषयी थोडस विशेष वाटतं म्हणून सांगतो. ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर सोडून द्या. पण सर मी पण त्या देण्यापासून जरा सावध राहा. पण सर नो फर्दर डिस्कशन्स. तुमच्या बरोबर मिसेस हिरवे पण येणार आहेत. तुमचं दोघांचं इन्व्हिटेशन आहे. आहे, पण काय ती जरा बुजरी आहे. म्हणजे चार चौकात मिसळणं, बोलणं, हसणं. असं कळकळून असायला मिळालं ना की दिवस कसा वसूल होतो. योर जोक वॉज फॅन्टॅस्टिक. थँक्यू थँक्यू. पुढच्या वेळी बिल भरायला येईल तेव्हा एक नवीन जोक तयार ठेवा. हो शुअर. बरं, तो चेक तुमच्याकडे दिलाय. हो. गेल्या महिन्यापर्यंतचा हॉस्पिटलचा अकाउंट क्लिअर. हो येस मॅडम. ओके, बाय. चला निघते. बरं थँक्यू. या लिस्ट प्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधं पाठवा. आणि हो, बिल प्रकृती हॉस्पिटलच्या नावावर पाठवा. आई गं. अहो ते लिस्टचं बघताय. मिस्टर भावे, नाही म्हटलं आता लिस्ट बघा लवकर. तुमची मुलगी आणि बायको बाहेर वाट बघतायत. नाही बाई, असं काय करताय? लिस्टच बघतोय. आणि अहो, अजून माझं लग्न कुठे झालंय? शपथ, माझं लग्न नाही झालेलं अजून. या मॅडम आल्या ना की नेहमी माझी अशी फिरकी ताणतात. हो. मी मिसेस हिरवे, तुमच्या सरांची पत्नी. तुम्ही डॉक्टर बीना, बरोबर? दॅट्स राईट. चार चौघात गेले ना की मला नेहमी चेष्टा करायची लहर येते. फार बरं झालं आपली ओळख झाली. भेटूया ना कधीतरी. आज जरा गडबडीत आहे मी. सर तुमचं फार कौतुक करत असतात हा नेहमी. बरं भावे. बरं. कॉन्फरन्सला कोण कोण जात आहे? तुझी असिस्टंट येते ना तुझ्या बरोबर? काय नक्की नाही अजून. अगं खरं तर माझं नक्की नाही अजून. माझी अशी इच्छा होती की असोसिएशन आपल्या दोघांना इन्व्हाइट करायचं. मला एकट्यालाच इन्व्हाइट केलंय. नॉनसेन्स. मी त्यांना फायरिंग लेटर सुद्धा पाठवलंय. अरे पण आपल्या घरी पत्र आले, त्यात आपल्या दोघांना इन्व्हिटेशन आहे. म्हणजे माझं पत्र त्यांना मिळालेलं दिसतंय. नक्कीच. आरामखोर घरच्या पत्त्यावर पत्र पाठवतायत. बघ ना. तू एक काम कर, तू येऊच नको ना. आ? मी त्यांना सांगतो पहिल्या इन्व्हिटेशन मध्ये तुझं नाव नव्हतं, भयंकर चिडलेली. पण मी काय म्हणते, तू काय म्हणूच नको ना. मी पण जात नाही ना. कळू दे साला ना. तुला कॉन्फरन्स मध्ये पेपर वाचायचा आहे ना? साला तिथे गोची आहे ना. तुला तर जायलाच पाहिजे. हो ना. तुझी कंपनी नाही, बोर होणार मला नाही. तुला बिनायकी कंपनीला कपाळ. दिवसभर बोर करत बसणार मला ती. चला ते मॅडला कोणी इन्व्हिटेशन दिलं काय कळ. दिनेशने इन्व्हिटेशन दिलं असणार त्याला, नक्की सांगतो. अरे मग ती त्याला बोर करेल, तुला काही त्रासच नाही. म्हणजे ती दिवसभर दिनेश बरोबर असणार. खरं तर त्याचा कॉन्फरन्सशी काही संबंध नाही. त्यानं तिकडे येण्याचं कारणच नाही. अरे कारण नाही कसं, तो बिनासाठी येत असणार. हे जमलं त्याचं तर काय छान होईल नाही. अरे त्याचंही लग्न व्हायचंच आहे की. त्याचाच फायदा घेणार तो का धडा. घेऊ देत की. तू कशाला एवढा अपसेट होतोय? मी कशाला अपसेट होतोय? घेऊ दे फायदा. माझं काय जातंय. तोंड बघा वर्षात. कशी गंमत केली तुझी. पेपर अतिशय इंटरेस्टिंग होता. थँक्यू. सेमिनारला आल्याचं खरं समाधान तुमच्या पेपरमुळेच मिळालं. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी थॉट प्रोवोकिंग. अरे मधू कमाल केलीस तू. काय पेपर लिहिस यार. अरे कमाल कसली यार. तुला सांगतो दिवस रात्र मेहनत केल्यानं त्याचं फळ आहे ते. आणि तेही देखण्या असिस्टंटच्या सोबतीनं. कोण रे कोण? अरे ती रे ती जिच्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. अच्छा, म्हणजे ती तुझी असिस्टंट काय? एनिवे हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. नाहीतर आपल्याला मिळतात एक एक. काय
मला विचारतो काय तू तिच्या अंगाला हात लावायचं टेरिंग कसं केलंस मला सांग. अरे हा? अरे तिला इथे आणण्यासाठी काय काय कष्ट करावे लागले तुझी कल्पना आहे तुला? घरी काय काय थापा मारायला लागला माहिती आहे तुला? हा? पुन्हा तिच्या माग लागण्याचा प्रयत्न कर दात तोडून टाकेन तुझे. सारखं बोलतातच काय ए मध्ये बघत काय उभं राहिलास? सगळे लोक बसली आहेत. मी डॉक्टर पंड्यांशी ओळख करून देतो. चल.